नमस्कार मित्रांनो, आपण काल ज्या प्रकारे पोलीस महासंचालकाविषयी आपण पूर्णपणे त्यांची माहिती घेतली होती, त्याच प्रकारे आज आपण जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो. आता हे कलेक्टर जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची नेमणूक असते, हे कलेक्टरची निवड कशी होते हे आपण पाहूया. कारण कलेक्टर होण्यासाठी तुम्हाला UPSC परीक्षा द्यावी लागते. UPSC करता तुम्हाला ग्रॅज्युएशन केलं पाहिजे आणि तुम्हाला UPSC परीक्षा दिली पाहिजे. आणि UPSCमध्ये तुम्ही तर टॉपला असाल तर तुम्हाला IAS निवडता येतं. IAS ते 4 असतात: IAS, IPS, IFS आणि IRS. ह्या चारीमधून तुम्हाला पहिलं ऑप्शन निवडता येतं, ते म्हणजे IASचं, जर तुम्ही चांगले मार्क्स UPSCमध्ये घेतलात तर. आणि महत्त्वाचा मुद्दा काय आहे, कारण सर्वात वरच्या लेवलला जे पद असतं UPSCमध्ये ते पद म्हणजे IASचं म्हणजेच कलेक्टरचं. हे कलेक्टर हे IAS रँकमधील सर्वात खालच्या स्तरावरती काम करतात, म्हणजे जिल्हा स्तरावरती. बरोबर आहे. यांची निवड UPSCमधनं होते आणि ते जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी म्हणून किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या पदावरती काम करत असतात. आता पुढला मुद्दा आहे त्याची सॅलरी किती आहे. कारण जिल्हाधिकारीपासून गृहसचिवापर्यंत, मंत्रालयीन सचिवापर्यंत पगार ही वेगवेगळी असते मित्रांनो. म्हणजे सर्वांची पगार ही सारखी नसते, पण जिल्हाधिकारी जो जिल्ह्यामध्ये कार्य करतो त्या अधिकाऱ्याची पगार असते 50,000 ते 1.5 लाख या दरम्यान त्यांचं बेसिक असतं. आणि त्यानंतर ग्रेड पे, TA, DA लागून त्यांची पगार 2 लाख 20-25 पर्यंत जात असते जिल्हाधिकाऱ्याची जिल्हा स्तरावरती. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्य आणि अधिकार काय आहेत. बरोबर आहे. कारण जिल्हाधिकारी यांचं कार्य म्हटलं तर आपलं सांगता येईल की जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असतो, पहिला मुद्दा. आणि जिल्ह्यामधील जमीन मोजणी किंवा भूसंपादन, भू अभिलेख तसंच जमीन हस्तांतरित करणे या सर्वांचं अधिकार किंवा अधिकारी म्हणून हे जिल्हाधिकारी हे कार्य करत असतात. आणि पुढचा मुद्दा रोजगार हमी योजना असेल किंवा जिल्ह्यामधील कोणत्याही प्रकारची शासकीय जी अथॉरिटी कार्यरत असते त्यावर नियंत्रण ठेवायचं किंवा त्यावर लक्ष ठेवायचं हे काम जिल्हाधिकारी करत असतात. आणि जिल्ह्यामधील लोकसंख्या मोजणीच्या वेळेस लोकसंख्या मोजणीचा प्रमुख म्हणून सुद्धा जिल्हाधिकारी हे आपलं कार्य करत असतात. आणि आपल्या जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्था राखायचं सुद्धा काम त्यांच्याकडे आहे. आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्याकरता ते SP सोबत चर्चा करून त्यावरती निर्णय लावतात. आणि आता पुढला मुद्दा आहे की जिल्ह्यामधील दुष्काळ किंवा बाळनियंत्रण किंवा पूरनियंत्रण किंवा एखादी कुठलीही आपत्ती असेल, भूकंप असेल किंवा एखादी नॅचरल आपत्ती असेल, त्यावेळेसही त्यावर निर्णय घ्यायचा हे काम जिल्हाधिकारी करत असतात. बरोबर आहे. समजून घ्या, ह्यावर दुष्काळ पडल्या दुष्काळाची पाहणी करणे, अहवाल पाठवणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हे सुद्धा काम हे जिल्हाधिकारी यांचं हे काम आपल्याला सांगता येईल. आणि पुढला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तो मुद्दा म्हणजे जिल्हाधिकारी यांनाच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट याचा सुद्धा अधिकार आहे. जर जिल्ह्यामधील एखादं प्रकरण फासावर लटकावायचं असेल किंवा एखादा गंभीर गुन्हा असेल त्यावेळेस डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची त्यावरती साईन हवी असते. आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला त्यांची सजा कमी करायचा सुद्धा अधिकार हा दिलेला आहे. म्हणून कायद्याचा प्रमुख म्हणून सुद्धा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांना ओळखतात किंवा त्यांना तो अधिकार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि आपत्तीच्या वेळेस योग्य तो निर्णय घेणे आणि समाज अभिमुख किंवा जनतेसाठी सतत नेहमी नवीन नवीन योजना असतील की नवीन प्रकल्प असतील यांचं हे राबवून घ्यायचं हे सुद्धा काम जिल्हाधिकाऱ्यांचं आहे. आता पाठीमागील काळामध्ये कोरोना ही महामारी आली होती, ही एक आपत्ती आहे, नॅशनल आपत्ती आहे, पूर्ण भारतात आली होती. पण त्यावेळेसुद्धा जिल्हाधिकारी यांना ह्या राष्ट्रीय आपत्ती जी महामारी आली होती कोरोना याकरता त्यांनासुद्धा काम करावं लागत होतं. त्यावेळी आपल्या कोरोनाचे वाढते रुग्ण त्याविषयी लॉकडाऊन टाकणे, लॉकडाऊन काढणे, कधी लॉकडाऊन ठेवायचं, शासकीय यंत्रणा कशी राबवायची, बेड्स कसे निर्माण करायचे, कोविड सेंटर कसे चालवायचे, हे सर्व देखरेख हे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत होत होती. हे अशा प्रकारे जिल्ह्यामधील जे शासकीय यंत्रणा आहे ते आरोग्याविषयी असतील किंवा शैक्षणिक असतील किंवा सामाजिक असतील किंवा शेतकऱ्यासंबंधित असतील किंवा बँका संबंधित असतील, हे पूर्ण कार्य हे जिल्हाधिकारी प्रमुख म्हणून पाहतात. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की जिल्हाधिकारी हे केंद्राचं पद आहे आणि ते राज्यामध्ये असं काम का बरं करतात. तुमचा मुद्दा बरोबर आहे. कारण IAS हे पद केंद्राच्या खित्यामध्ये येतं, पण त्यांना राज्य शासनामध्ये काम करावं लागतं. आणि ज्यावेळेस जिल्हाधिकारी आपलं कर्तव्य जिल्ह्यामध्ये करत असतात त्यानंतर त्यांचं प्रमोशन होतं, ती विभागीय आयुक्त होतात, गृहसचिव, केंद्रीय सचिव, कॅबिनेट सचिव, त्यांचं असं प्रमोशन होत असतं.
जिल्हाधिकारी या पदावरनं. आपण थोडक्यामध्ये आणि चांगली माहिती जिल्हाधिकारीविषयी पाहिलेली आहे, पण याहून सुद्धा खूप म्हणजे खूपच कार्य त्यांचे आहे, त्यांना अधिकार पण खूप आहेत. ठीक आहे. आणि दुसरा त्यांच्यावर सुविधा, त्यांना शासनाची गाडी असते लाल दिव्याची, सोबत पोलीसचा बॉडीगार्ड असतो. दुसरी गोष्ट, त्यांना शासकीय निवासस्थान असतं गार्डसहित, त्यांना गार्ड हे पोलीसचे असतात. त्यानंतर घरामध्ये लाईट, मोबाईल म्हणजे त्यांच्या राहण्याची सोय हे पूर्णपणे शासन करत असतं. बरोबर आहे. आणि या ठिकाणी फक्त महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षामध्ये एक ठेवायचा आहे की जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचा प्रमुख. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जे कार्य जिल्हाधिकाऱ्याला आहे ते कार्य खरंच मोजण्याइतपत नाहीत, ते कार्य खूप आहेत. तर मित्रांनो, आपण काल पोलीस महासंचालक याविषयी आपण व्हिडिओ बनवला होता. तुम्ही व्हिडिओ शेवटला पाहू शकता इंडस्ट्रीमध्ये, किंवा तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता की पोलीस महासंचालकांचे कार्य, वेतन काय आहे ते. आणि उद्या परत आपण एका नवीन व्हिडिओसोबत येणार आहोत. तरी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, तुम्हाला माझ्या अशाच प्रकारचे प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील. आणि अशाच प्रकारची सिरीज चालू केलेली आपण, त्या सिरीजमध्ये महाराष्ट्रामधील आणि देशामधील जे शासकीय पदं आहेत त्याविषयी तुम्हाला रोजचं माहिती भेटत राहील, पूर्ण माहिती. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला छानशी कमेंट करा. उद्या आपण परत भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.